मागच्या जवळजवळ 2 महिन्यांपासून भारतात जी चर्चा चालू होती त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय असं आपण म्हणू शकतो, कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आलेला आहे. धर्मेंद्र प्रधानांनी थोड्या वेळापूर्वी एक ट्विट करून हे जाहीर केलं. त्याबरोबर त्यांनी एक लेटर देखील दिले आणि त्यांनी सांगितलंय की मी माझा राजीनामा पंतप्रधानांना पाठवलेला आहे. मागच्या काही महिन्यांपासून याबद्दलची मागणी वेगवेगळ्या लोकांच्याकडून केली जात होती. याबद्दलचं कॉकरोच जनता पार्टीने एक आंदोलन केलं जे जवळजवळ 36 दिवसांपासून चालू होतं. या आंदोलनाला हे यश आलंय असं म्हणता येईल. त्याशिवाय भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी, सर्व विरोधी पक्षांनी याबद्दल आवाज उठवलेला होता आणि याचा एक प्रकारे पाठपुरावा केलेला होता. म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी अखेर राजीनामा दिलाय. धर्मेंद्र प्रधानांनी जो राजीनामा दिलाय त्या राजीनाम्याचं त्यांनी जे ट्विट केले त्याबरोबर एक लेटर देखील लावले. त्या लेटरमध्ये त्यांनी आपण का राजीनामा देतोय आणि आता राजीनामा आपल्याला का द्यावं वाटलं याबद्दलची सध्याची राजकीय परिस्थिती याबद्दल त्यांनी स्वतःचं मत सांगितलंय. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या थोडक्यात बघूया. त्यांनी सांगितलं की मी गेली 4 दशकं राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, विद्यार्थ्यांच्यासाठी काम केलेलं आहे आणि शिक्षणामध्ये सुधारणा होण्यासाठी काम केलेलं आहे. या सगळ्यामध्ये नेहमीच माझा असा प्रयत्न राहिलाय की या सगळ्यामध्ये दुरुस्ती व्हावी आणि हे सगळं काहीतरी चांगलं व्हावं. त्यामध्ये त्यांनी थोड्या डिटेल्स दिलेले आहेत की 3 मेला जी नीटची परीक्षा झाली होती, ज्याला 20 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते, या परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला, या घोटाळ्यानंतर आम्ही त्याची तातडीने अंमलबजावणी केली आणि पुढची परीक्षा लगेचच घेतली आणि मधल्या काळात सीबीआयकडे ही संपूर्ण चौकशी दिली. सीबीआयच्या माध्यमातून जे दोषी होते त्या सगळ्यांना आम्ही पकडलं, त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं आणि जी पुढची परीक्षा होती ती पुढची परीक्षेसाठी तयारी केली. त्या पुढच्या परीक्षेचा निकाल देखील 16 जुलैला आला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनीच यामध्ये उल्लेख केलाय की या नवीन आलेल्या निकालामध्ये सर्वसामान्य लोकांना, मेधावी समाजाच्या लोकांना देखील स्थान मिळाले. म्हणजे ही परीक्षा अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि यामध्ये कुणालाही काहीही नुकसान झालेलं नाही असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत. अशा प्रकारचे सगळे निर्णय आपण घेतले, पण तरी देखील मग आपण राजीनामा का देतोय ह्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की मागच्या 10 दिवसांमध्ये जो घटनाक्रम आपल्या देशामध्ये घडतोय, या सगळ्या घटनाक्रमाकडे बघितलं तर माझं मन व्यतीत होतंय असं त्यांनी सांगितलं आणि पुढे म्हणाले की या देशातल्या युवा शक्तीनं अशा कुठल्याही आंदोलनांमध्ये आणि अशा कुठल्याही गोष्टींमध्ये अडकून बसायला नको आणि देशविरोधी शक्तींनी या गोष्टीचा फायदा घ्यायला नको. म्हणून मी माझा राजीनामा पंतप्रधानांना सुपूर्द केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांना पाठवलाय, जो मंजूरच होईल. अर्थात पंतप्रधानांनी सांगितल्यानंतरच त्यांनी राजीनामा दिलेला असण्याची शक्यता आहे, अन्यथा त्यांनी तो अगोदरच दिला असता जर त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असती तर. आता हा कॉकरोच जनता पार्टीचा आणि सर्व विरोधी पक्षांचा सर्वात मोठा विजय आहे. दुसऱ्या बाजूला हा सर्वात मोठा धक्का आहे भारतीय जनता पक्षाला, कारण भारतीय जनता पक्षानं मागच्या 12 वर्षात 2014ला सत्ता आपल्या हातात घेतल्यापासून कुठल्याही कारणास्तव, मग भ्रष्टाचार असू दे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव, आपल्या मंत्र्याला कोणत्याही प्रकारचा दबाव आला म्हणून राजीनामा द्यायला लावलेला नव्हता. ही गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या 2014 नंतरच्या इतिहासात पहिल्यांदा होते आहे आणि याबद्दल कॉकरोच जनता पार्टीचं हे यश असणार आहे. विरोधी पक्षांचं, काँग्रेसचं, सर्वांचंच यश असणार आहे. याच्याबद्दल आणखी काय अपडेट येतात त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच, पण तुर्तास आत्ताची सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. आता यानंतर जंतर मंतरवरचं आंदोलन चालू राहतंय की थांबणार आहे की आणखी काही गोष्टींसाठी ते अडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच कळत जातील. नेमकं या गोष्टींचे परिणाम काय होतात तेही बघू आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे काय काय घडलेलं होतं ते देखील आम्ही तुम्हाला लवकरच एक व्हिडिओ करून सांगू की नेमकं याच्या मागे इनसाइड स्टोरी काय आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.